शिव 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 ओम नमः शिवाय। नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मेनकराय नमः शिवाय। हे शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। प्रदोष म्हणजे दोषाचे निराकरण करणारा। प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य पक्षातील प्रदोषयुक्त त्रयोदशी तिथीलाच प्रदोष असे म्हणतात। प्रदोष म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय मन बुद्धी अहंकार या 13 तत्वांचा मेळ असलेली माया विशिष्ट प्रकृती त्रयोदशी यांचा मेळ आहे। या कालावधीत केलेली शिवपूजन अतिशय फलदायी ठरते। सोमवारी जो प्रदोष पडतो तो इच्छा पूर्ण करणारा असतो। शिवपुराणानुसार प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला भगवान शिवशंकर संध्याकाळच्या वेळी आनंदाने नाचतात। या दरम्यान शिवलिंगावर बेलपत्र ठेवा आणि जलाभिषेक करा। शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा 108 वेळा जप करून अभिषेक केल्याने असे मानले जाते की यामुळे नोकरीतील अडचणी दूर होतात, तणावातून आराम मिळतो। या वर्षीचा कृष्ण पक्षातील त्रयोदशीचा सोमप्रदोष 26 जानेवारी 2025 ला रात्री 8:45 चालू होत असून 27 जानेवारी 2025 ला 8:34 संपणार आहे। तर सोमप्रदोष काल पूजा 27 जानेवारी 2025 ला सोमवारच्या दिवशी केली जाणार आहे। सोमप्रदोष आणि सोमप्रदोषच्या दिवशी आपल्याला जर कुठेतरी मानसिक त्रास असेल, मानसिक तणाव असेल, तो आपल्या माणसापासून असेल किंवा बाहेरच्या माणसामुळे असेल किंवा आपल्या घरामध्ये नवरा बायकोचे जमत नसेल, मुलं ऐकत नसतील, सासू सुनांचं जमत नसेल, मनामध्ये तर खूप गोष्टी आहेत, मला हे करायचं मला ते करायचं, पण जेव्हा करण्याची वेळ येते, करण्याची गोष्ट होते त्यावेळेला शरीर साथ देत नाही, कुठेतरी सतत थकवा आल्यासारखा वाटतो, पैसा येतो पण तो आजारपणाला जातो आणि वर्षानुवर्ष आहे त्याच परिस्थितीमध्ये आहोत आपण, स्थितीमध्ये आहोत, पुढे जाण्याचा मार्ग मिळत नाही। तर अशा वेळेला सोमप्रदोषला केलेले हे उपाय, सोमप्रदोषला केलेली ही सेवा आपल्याला आपल्या आयुष्यातील प्रत्येक संकटातून बाहेर काढण्याची क्षमता ठेवते। फक्त दरवेळेला जे सांगते त्याप्रमाणे विश्वास ठेवा, श्रद्धाच ठेवा। मी ही एक गोष्ट करत आहे ना, तर त्या गोष्टीने, या उपायाने, या सेवेने मला माझा बेडा पार होणारच आहे, यातून मी बाहेर निघणारच आहे, हा विश्वास तुम्ही मनामध्ये ठेवा। त्यासोबतच आपले कष्ट सुरू ठेवा, आपले जे काम आहे ते प्रामाणिकपणाने चालू ठेवा। तुम्हाला आयुष्यामध्ये आपलं ध्येय जे आहे ते ध्येय आपण गाठू शकणार आहोत। सोमप्रदोष दिवशी श्रद्धेने, विश्वासाने भगवान भोलेनाथांची पूजा केल्याने मनोवांछित फल प्राप्त होते। मुलगा या मुलगी विवाहाच्या जाळ्यात अडकलेली असेल तर त्यातून मार्ग निघतो। संतान इच्छा प्राप्त करणार असाल तर या दिवशी पंचगव्यापासून महादेवांना अभिषेक घाला। तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि करिअरमध्ये सफलता हवी असेल तर दुधाचा अभिषेक करा, त्यानंतर गोकर्णीच्या फुलांची माळ अर्पण करा। असे केल्याने भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात। तसेच कितीही संकट येऊ द्यात, कितीही अडचणी येऊ द्यात, त्यातून बाहेर निघण्याचा आपल्याला मार्ग दाखवतात। हे भगवान भोलेनाथांचे छोटे छोटे उपाय आणि सेवा कधीही आपले दुःख आहे, ज्या गोष्टी आहेत त्या इतरांना सांगण्यापेक्षा त्यातून बाहेर निघण्यासाठी शंकरावर विश्वास ठेवून काहीतरी उपाय करत चला, सेवा करत चला, आपल्या भोलेनाथांना त्या सांगत चला, नक्कीच त्यातून आपण बाहेर निघणार। पण आपण इकडे तिकडे सांगितलं तर त्यापेक्षा आपल्याला त्यातून सोल्युशन मिळण्यापेक्षा त्यातून अनेक निगेटिव्ह विचार आपल्यापर्यंत येतात आणि जे आपल्याला करण्याची जी इच्छाशक्ती असते ती पण कुठेतरी मागे पडायला लागते। कितीही वाईट परिस्थितीमध्ये आहात म्हणजे तुम्ही ना विश्वास सोडू नका, धैर्य सोडू नका, होणार माझं चांगलंच होणार, यातून पुढे मार्ग मिळणार हा विश्वास ठेवा आणि तुम्हाला तो मार्ग मिळणार। फक्त महाराजांना शरण जा, म्हणजेच भोलेनाथांना शरण जा, छोटे छोटे उपाय करा, प्रत्येक संकटातून तुम्ही बाहेर निघा आणि तुमचं चांगलंच होणार, 100% चांगलं होणार। बघा, जेव्हा आपण कोणाबद्दल वाईट विचार करत नाही, कोणाचं वाईट करत नाही, हा ठीक आहे, आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकटे असतात, पण नक्कीच आपण त्यातून बाहेर निघू आणि आपले चांगले होणारच होणार आहे। हे कलियुग आहे, जे पेरल तेच उगवणार आहे, ज्याच्यामुळे आपलं म्हणजे मन साफ ठेवा, कोणाचे वाईट करू नका, त्यासोबत आपले काम चालू ठेवा, त्यासोबत ही सेवा उपाय नक्कीच आपल्याला आपल्या नशिबाची साथ ही मिळेलच।
आता करायचं काय आहे, सोमप्रदोष दिवशी सकाळी 10च्या अगोदर जर हे केलं तर अतिउत्तम. कारण असं म्हटलं जातं की 11, 12, 1, 2 अशा वेळेला आपण ज्या सात्विक सेवा असतात तर त्या करायच्या नसतात. त्यामुळे 10च्या अगोदर जमलं तर खूप छान, किंवा तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये ही सेवा केली तर अतिउत्तम आहे, किंवा तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला जर ही सेवा केली तर तुम्हाला लवकरच अनुभव येतील. एकामागून एक संकटे येत राहतात आणि पैसा, मालमत्ता इत्यादी सर्व संकटात सापडतात, तेव्हा शास्त्रात सांगितलेले काही उपाय फार प्रभावी ठरतात. हे सर्व उपाय सात्विक पद्धतीने केले जातात. असे म्हणतात की वाईट दिवस बरी काही शिकवतात, मात्र हे वाईट दिवस जास्त दिवस राहिले तर माणसाचे मनोबल तुटायला लागते. अनेक जण याला श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा विषय म्हणतात, पण ज्या व्यक्तीचा आपल्या भगवान शिवशंकरावर, आपल्या भगवानावर विश्वास आहे अशा व्यक्तीने तर जरूर हे उपाय केल्याने काहीही नुकसान होत नाही. आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये असेच भगवान शिवाचे, माता पार्वतीचे सोमप्रदोष व्रताचे काही प्रभावशाली उपाय पाहणार आहोत. नंबर 1, सोमप्रदोष व्रत केल्याने भगवान शिव, माता पार्वती आपल्या सर्व मनोकामना सिद्धी करतात. तसेच या प्रभावाच्या आणि सेवाच्या व्रताने भगवान चंद्रदेव शुभ फल प्राप्त करतात. 2, रुईचे फूल भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे, तर सोमप्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाला हे पुष्प मनोभावे अर्पण केल्याने अनंत फळ मिळते, सुख समृद्धी येते, मुलांना, पतीला सौख्य प्राप्त होते. 3, तुमच्या कुटुंबाच्या शांती आणि आनंदासाठी सोमप्रदोषच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जा आणि एक तुपाचा दिवा आणि एक तेलाचा दिवा लावा. तुपाचा दिवा देवांना प्रसन्न करण्यासाठी असतो, तर तेलाचा दिवा एखाद्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी असतो. म्हणून तुपाच्या दिव्यात कापसापासून बनवलेली उभी वात, पांढरी वात प्रज्वलित करावी आणि तेलाच्या दिव्यात शिवशक्ती अशा लाल वाती प्रज्वलित कराव्यात. प्रदोष काळात हे उपाय केल्याने तुमच्या कुटुंबात सुख शांती राहील. हे कलियुग आहे, तरी या युगात प्रत्येकाच्या घरात सुख शांती ही हवीच असते, म्हणून हा उपाय तरी आवर्जून करावा. 4, तुमच्या कोणत्याही विशेष कामाच्या यशाच्या सोमप्रदोषच्या दिवशी दुधात थोडेसे केशर मिसळून शिवलिंगाला मनोभावे अर्पण करा आणि दूध अर्पण करताना मनात ओम नमः शिवाय हा मंत्र पुरुषांनी आणि स्त्रियांनी नमः शिवाय ओम हा मंत्र जपावा. असे केल्याने तुम्हाला तुमच्या कामात नक्की यश मिळेल. 5, जर तुम्ही आता नवीन वर्षामध्ये नवीन व्यवसाय सुरू केला असेल, चाललेल्या त्या व्यवसायात गुंतवणूक करण्यात काही अडचण येत असेल, तर प्रदोष दिवशी भगवान शिवाला 11 बेलाची पाने अर्पण करा. असे केल्याने व्यवसायातील गुंतवणुकीशी संबंधित तुमच्या सर्व समस्या लवकर दूर होतील. 6, भगवान श्री हनुमान हे एक शिवाचे अंश आहेत, म्हणून सोमप्रदोष दिवशी भगवान श्री हनुमानाला सेंदूर अर्पण करा. याशिवाय प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी वडाच्या पानावर पिठाचा दिवा लावून हनुमानाच्या मंदिरात ठेवा. हे किमान 11 मंगळवार किंवा शनिवार करा, तर तुम्हाला प्रत्येक संकटातून भगवान शिवाच्या आशीर्वादाने मार्ग निघतात. 7, खूप दिवस झालो तुम्ही खटल्यामध्ये अडकलेला आहात आणि आता तुम्हाला वाटत आहे की या नवीन वर्षात तरी त्यातून मार्ग निघावा आणि त्यामुळे तुमच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढत असतील, तर सोमप्रदोषच्या दिवशी प्रथम धतुरेची पान स्वच्छ पाण्यात धुवा. त्यानंतर दुधाने धुवा आणि मनोभावे भगवान शिवशंकराच्या शिवपिंडीवरती ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला खटल्याच्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी काही ना काही नक्की मार्ग मिळेल. 8, सोमप्रदोष व्रताच्या दिवशी तुम्ही इच्छापूर्तीसाठी, दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तसेच अनेक रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी रुद्राभिषेक या दिवशी आवर्जून करावा. तुम्हाला मंदिरामध्ये करायला जमत नसेल तर घरच्या शिवलिंगावर अवश्य करावा. मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी रुद्राभिषेक करणे हा एक अतिशय महत्त्वपूर्ण उपाय मानला जातो. यामुळे तुमची प्रगती होईल आणि सर्व ग्रह दोष, वास्तुदोष दूर होऊन सुखाचे मार्ग निघतील. 9, आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की प्रदोष दिवशी भगवान शिव पार्वतीची एकत्र पूजा करावी आणि ओम गौरी शंकराय नमः या मंत्राचा जमेल तितका जप करावा. म्हणजे 21, 108, 1001 अशा पद्धतीने जप करावा. तुमच्या क्षमतेनुसार मंदिरात यथाशक्तीने दान करा. या उपायाने तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद तर मिळतीलच, परंतु जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या घरात सुख, समृद्धी, आनंद येईल. मुलांना सौख्य प्राप्त होईल. नवरा बायकोच्या म्हणजे पती पत्नीच्या नात्यामध्ये आनंद निर्माण होईल. 10, तांब्याचा कलश, गंगाजल असेल, ठीक नसेल तर शुद्ध पाणी घ्या. 5 बेलपत्र, 11 बेलपत्र शक्य असेल तर, नाही तर तुम्हाला जेवढे बेलपत्र भेटतील तेवढे घ्या आणि शक्य झालं तुम्हाला शमीचं पान भेटलं तर अतिउत्तम. हे एखाद्या भेटलं तरी सुद्धा चालेल. हे 5 बेलपत्र, 11 बेलपत्र तुम्हाला जेवढे अवेलेबल आहेत तेवढे
बेलपत्र, एकतर शमीचं पान किंवा 5 त्या तांब्याच्या पाण्यामध्ये आपण पाणी भरलेले स्वच्छ त्यांच्यामध्ये टाकायचं. त्यामध्ये परत थोडंसं चंदन घ्यायचं. चंदन पण त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आणि काय करायचं, तुम्हाला जर पांढरं फूल भेटलं किंवा एखादं गोकर्णीचं फूल, धोत्र्याचं फूल त्यामध्ये टाकायचं आहे. आणि घराच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवाचे मंदिर असेल, महादेवाचे मंदिर कसं बघा, असं खूप मोठं नाही की जिथे आपल्याला बाहेर 2च मिनिट बसून दर्शन फक्त लांबून असे मिळणार असेल असे नाही. तुम्हाला सहजरित्या शिवलिंगाचा स्पर्श करता येईल, दर्शन घेता येईल अशा महादेवाच्या मंदिरामध्ये हे घेऊन जायचं आहे. आणि तुम्हाला शक्य असेल तर काय, पंती घ्यायची, त्यामध्ये तूप टाकायचं, त्यामध्ये 2 फुलवाती लावायच्या आणि हे तुपाचा दिवा घेऊन पण आपल्याला तिथे जायचं आहे. घरूनच प्रज्वलित नाही करायचा, तिथे गेल्यानंतर प्रज्वलित करायचा. तुम्हाला जर शक्य नसेल तर नाही घेतला तरीही चालेल. तो तांब्याच्या तांब्यात शिवलिंगावरती ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम असे म्हणत अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला तुपाचा दिवा घेऊन गेलेला आहोत तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि तिथे बसून तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे, तुमचे जे काही तुम्हाला मार्ग मिळत नाही, तुमच्यामध्ये ज्या परेशानी तुम्ही कोणाला सांगू शकत नाही, ती प्रत्येक गोष्ट तुम्ही तिथे भगवान शिवशंकरासमोर बोलून दाखवा. किंवा एखाद्या महत्त्वाच्या कार्यासाठी जात आहात, इंटरव्ह्यूसाठी जात आहात, नोकरी लागत नसेल, तुम्हाला भगवान भोलेनाथांना मनापासून सांगायचे आहे, तर हा उपाय अतिशय महत्त्वपूर्ण आहे. बघा, तुम्हाला हे ऐकायला सुद्धा पटेल, पण याने तुमचं पूर्ण डिप्रेशन आहे, तुमची जी निगेटिव्हिटी आहे, तुमचे नकारात्मक विचार आहेत, हे सगळे दूर झाल्यासारखं होईल. आणि जेव्हा तुम्ही घरी याल ना, तेव्हा तुम्हाला एकदम हलकं हलकं वाटेल. तुम्हाला त्यातून पुढे जाण्याचा आपोआप विचार येतील. म्हणजे ते विचार येतील की अरे मी याच्यातून हा मार्ग काढू शकतो, हे एवढे होईल. त्यामुळे हे उपाय छोटे छोटे समजू नका. जेव्हा तुम्ही हे कराल विश्वासाने, तेव्हा तुम्हाला नक्की अनुभव येईल. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम नमो पार्वतीपते नमः टाईप करा. धन्यवाद.